पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडू-बुद्रुक येथे धर्मवीर संभाजीराजे यांचा मृत्युंजय दिन विक्रमी गर्दीने संपन्न झालाय। शिरूर तालुक्यातील वडू-बुद्रुक येथे मृत्युंजय दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी मूक पदयात्रा, पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार बाबूराव पाचरणे यांच्या हस्ते धर्मवीर संभाजीराजे यांच्या समाधीची शासकीय पूजा आणि शासकीय मानवंदना, रायफलच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली आणि सर्व कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण क्षण म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेली पुष्पवृष्टी आणि त्यानंतर धर्मसभेचेही आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी तेलंगणाचे आमदार राजाभैया ठाकूर, योगेंद्रसिंह कळवा, पांडुरंग बलकवडे, शिरूरचे सभापती सुभाष उमाप, तहसीलदार राजेंद्र पोळ, धर्मवीर संभाजीराजे कृती समितीचे लक्ष्मण भंडारे, सरपंच रेखा शिवले, उपसरपंच संजय शिवले, भाजपचे भगवान शेळके, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, युवा मंचचे अध्यक्ष अनिल भंडारे, महेश ढमढेरे, ग्रामसेवक तानाजी इसवे, गणेश कुटे, दादासाहेब सातव, धर्मवीर संभाजी कृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे, नंदू एकबोटे, सुनीता बगाटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद, संदीप अप्पा भोंडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान शंभूराजे पुरस्कारही देण्यात आले। या ठिकाणी शंभू भक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या कार्यक्रमाला झाली होती। यावेळी शिक्रापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मोठ्या प्रमाणामध्ये शंभू भक्त आज इथे जमा झालेले आहेत। त्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात त्याच्यामध्ये नियमन करण्यासाठी वेगळा स्टाफ पोलीस स्टाफ नेमलेला आहे आणि आतमध्ये देखील अंतर्गत बंदोबस्त हा नेमण्यात आलेला असून सर्वजण सतर्क आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची जिल्हा परिषद छत्रपती संभाजी महाराज 50,000 रुपये दरवर्षी प्लस तीर्थक्षेत्र विकासामध्ये हे क्षेत्र घेतलेलं आहे आणि त्यामुळं इथल्या परिसराचं सुशोभीकरण, इथं असणारे सगळे सौर पथदिवे, इथं बांधकाम हे सगळ्या खाली बसवलेली फरसा सुशोभीकरण याचं काम पाहून अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून DPCच्या सुधारणा करण्याचा धर्मवीर संभाजी महाराज समिती ही संघटना वडूमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकाचं विकास आणि सुशोभीकरण करण्याचं काम करत आहे। या ठिकाणी जो भुईकोट किल्ला उभा राहिलेला आहे त्याकरता संभाजी महाराज समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत आणि जनतेच्या 5-5 रुपयातून हे शंभूतीर्थ साकार झालेलं आहे आणि संभाजी महाराजांचं जे जीवनचरित्र आहे, राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी समर्पित असलेलं प्रेरणादायी जीवनचरित्र ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं असं स्थान या ठिकाणी निर्माण व्हावं अशी समिती। वडू में जो संभाजी महाराज जी की जो बलिदान दिवस के अवसर पर जो हजारों हिंदू भाई बंधु यहाँ पर उपस्थित हुए हैं, मैं पहली बार वडू आया हूँ। मुझे बहुत ही प्रसन्नता महसूस हुई है कि इतने संभाजी महाराज के भक्त यहाँ पर इतनी बड़ी संख्या में पधारे हैं। मैं उन सभी नौजवानों को एक ये कहना चाहूँगा कि छत्रपति संभाजी महाराज ने अपने प्राणों का बलिदान हमारे हिंदू समाज की रक्षा के लिए दिया। आज का नौजवान को भी मैं एक संदेश देना चाहूँगा कि हर वो नौजवान को हमारे हिंदू समाज की रक्षा के लिए संभाजी महाराज से प्रेरणा लेकर धर्म कार्य करने की आवश्यकता है। प्रतिनिधि प्रमोद कुतवळ, NTV न्यूज, शिरूर।